हॉटेल भाग्यश्रीला टक्कर देणारं एक परळीमधील बबन हॉटेल जे आहे ते बहुचर्चेमध्ये आहे आणि याच हॉटेलवर आपण व्हिजिट दिली आहे. खरं पाहिलं तर मनमुराद आनंद जे आहेत ते परळीतले हे खवय्ये या मटण थाळीचा आनंद जे आहे ते आपल्याला घेत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. जवळपास पाहायला गेलं तर हॉटेल भाग्यश्री असेल, हॉटेल अब्मादास असेल, या धाराशिवमधील हॉटेलचे आपण अपडेट्स दाखवले. मात्र परळीमधलं हे बहुचर्चित हॉटेल जे आहे ते हॉटेलचे मालक जे आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. हॉटेल भाग्यश्रीवरती 250 रुपयाला अनलिमिटेड थाळी, मात्र त्यासारखंच इथं परळीमध्ये का का म्हणजे अशी संकल्पना कशी मनामध्ये आली की आपण पण इथं परळीमध्ये चालू करावं? कारण की कसं आहे, पहिल्यापासून आमचे मामा हे गावातले मेन कंदुरीचे आचारी होते. मी लहानाचं मोठं झालो त्यांच्याशिवाय कंदुरीची भाजी मामाशिवाय कुणीच बनवित नव्हतं. तरी भाग्यश्री हे बाकीचे हॉटेल हे चालू झाले. मग माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपले स्वतः मामा गुरु आहेत, ते स्वतः भाज्या बनवतात, पुन्हा गावातले लोक असं मनसोक्त जेवण करतात, त्यांच्यासारखी भाजी कुणी बनवत नाही. मग त्यांचीच कला आपण अंगात घेऊ म्हणलं, तसंच हॉटेल आपण सुरू करू म्हणलं. तर मामाला बोललो मी, मामा श्री म्हणलं असं असं करूया, तुम्ही मला फक्त काही तर थोडं मार्गदर्शन द्या. तर हॉटेल सुरू करायच्या अगोदर पुन्हा मामा 1-1.5 महिना मला सहकार्य करायला आली भाजी भिजी बनवायला. आता रेग्युलर म्हणजे तुमचे मामाच भाजी बनवतात का आता तुम्ही? आता मी स्वतःच 1.5 महिना मामानं मला सपोर्ट केला. त्याच्यानंतर मी त्यांच्या कोणती भाजी सगळी रेसिपी जशी आहे तशी समजा कसं बनवायचं काय करायचं ते सगळं शिकलो. त्याच्यानंतर आता मामा कवा तरी येते समजा, पण मामाचंच म्हणजे मामाच माझे गुरु आहेत. आणि मसाले मला एक सांगा, आतापर्यंत जे हॉटेल जे हे केलेले तुम्ही चालू केलेले किती महिने झालं चालू केलेलं? आपल्याला हॉटेल 3 महिने झालं, हे 3रा महिना चालू आहे आपल्या हॉटेलला. तर आपल्या भाजीची चव हे तुम्ही बघू शकतात. हे जिवंत उदाहरण आहे तुमच्या समोरचं, समजा काही लपून छपून नाही काय नाही, समोरासमोरचं तुम्हाला उदाहरण आहे. तुम किती बकरे या ठिकाणी लागतात म्हणलं तर तुम्हाला सांगतो, रविवार म्हणलं की मला 3 बकरी लागतात आणि एरी 2 बकरी लागतात. रविवारी कंपल्सरी 3 बकरी लागतातच. मसाले वगैरे तुम्ही घरी तयार करतात का विकत्रीचे वगैरे घेतात? मसाले टोटल घरचे असतातच. मसाले आमचे मामा पूर्वीच करीत होते, कंदुरी मटणाचे मसाले तेच घरगुती मसाले. आपल्याला मार्केटमधला मसाला कोणताही नाही. स्वतः मी मिरच्या हे ते आणून सगळं साहित्य आणून स्वतः घरी टोटल मसाला बनवतात. काळं वाटण, प्युअर काळं वाटण. आणि मटणसुद्धा आम्ही चुलीवर बनवतो, गॅसवर वगैरे काहीच नाही. त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर जी भाकरीची क्वालिटी जी आहे ती खूप मोठी आहे. भाकरी बनवतात ती चुलीवरली. नेमकं ही चुलीवरली भाकरी हे कसं नियोजनपूर्ण हे केलं होतं तुम्ही तयार? कसं आहे, आता आपण कंदुरी मटण जर समजा असलं तर कुठपर्यंत जातो आपण, 100 किलोमीटरवर अंतरावर जाऊन कंदुरी मटण खातो. कारण की कंदुरी मटणाची चव तशीच असते आणि त्या कंदुरी मटणामध्ये भाकर हीच असते काय. त्या कंदुरी मटणासाठी आपल्याला हीच भाकर लागत. या माणूस 2 भाकरीमध्ये आराम जेवतो, पोट भरून आणि मन सोक्त होतो माणूस. काय नाव काय तुमचं? माझं नाव बबन. हां, नाव आडनाव चिगळे. 3 महिने झालं. खरं तर हे आहेत बबन हॉटेलचे मालक आणि खरं पाहिलं तर जी त्यांची थाळी जी आहे त्या थाळीमध्ये आपल्याला पाहिलं तर या ठिकाणी राईस पाहायला मिळतोय, बासमती राईस आहे. हॉटेल भाग्यश्रीचा राईस बघितलं तर एकदम साध्या क्वालिटीचा राईस आपल्याला पाहायला मिळत होतं, मात्र तो राईस आहे आणि भाजी त्याचबरोबर सूप आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर अंडा देखील प्रत्येक थाळीच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जातंय असं दिसतंय. प्रत्येक थाळीसोबत एक अंडा सोबत एक अंडं फ्री असते आपल्याला. 250 रुपयामध्ये तुम्हाला जेवारी अनलिमिटेड भेटणार, पुन्हा बाजरी भेटणार, राईस भेटणार, तुम्हाला अनलिमिटेड भेटणार हे सगळं. तर जे 31 डिसेंबरचा प्लॅन, 31 डिसेंबरला ते एकादश येते, मात्र त्या दरम्यानचा 1-2 दिवसामध्ये जर प्लॅन जर तयार करत जर असतील तर त्यांना खवय्यांना इथपर्यंत येण्यासाठी काय हे करतात? तेवढी म्हणजे जेवढ्या मोठ्या प्रमाणात जरी खवय्ये इथं आलं तर त्यांना सगळ्यांना अवेलेबल होईल का सगळे बसण्याची वगैरे व्यवस्था? आपली पूर्ण म्हणजे पूर्ण तयारी असते हर एक गोष्टीमध्ये. ह्याच्यापेक्षा जास्त बी गिरायक आला आपल्याला, समजा एक टाईम समजा 100 माणूस बसू शकन, आपली एवढी कॅपॅसिटी आहे आपल्यापाशी. तर 31 डिसेंबर आला आहे, समजा काही गिरायक समजा नाराज होणार त्या गोष्टीमुळे, समजा 31 डिसेंबर आला आहे म्हणून. पण तेवढं काही समजा काही नाही, सो लोक येणारच जेवायला. कारण की वर्षामधून एकदा 31 डिसेंबर साजरी करायला माणूस करतोच समजा. तसं बी सहकार्य आपण बी करणार आहे आणि आपला ग्राहक बी आपल्याला सह करणार. अनलिमिटेडमध्ये याच्यामध्ये काय भाकरी, त्याचबरोबर काळा रस्सा, सूप आणि आणखीन राईस वगैरे? राईस बी तुम्हाला अनलिमिटेड भेटणार, जेवढा खाताल तेवढा. भाकरी आणि सूप पण आणि रस्सा पण. शेवटचा प्रश्न, खरं पाहिलं तर तरुणाई या क्षेत्रामध्ये उतरत नाही आहे, त्यांच्यासाठी काही आव्हान वगैरे असणार आहे याच्यासाठी?
तरुण पिढीने एकच करायला पाहिजे, नोकरीच्या मागे न लागता काही पण उद्योगधंदाच करायला पाहिजे. कारण की नोकरीमध्ये एक तर तेवढ्या नोकऱ्या राहिल्या नाहीत, परत नोकरीमध्ये तेवढं समजा म्हणजे हे बी नाही आहे. आणि धंद्या म्हणला की आपला समजा उद्योगधंदा जर म्हणला तर आपण स्वतः मालक असतात, त्याच्यामुळं अजून वेगळीच एनर्जी भेटते कामाला. नोकरी ठिकाणी आपण एनर्जीनं काम करत नाहोत आणि स्वतःच्या धंद्यामध्ये एनर्जीनं काम करतो आपण. 250 रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण सगळ्यांना जीव घालतात खवय्यांना, मात्र ह्याच्यामधून काही बेनिफिट वगैरे राहतं का? बेनिफिट मला तर हे 2-3 महिने झाले तर आपल्या त्याच्यामध्ये काय बेनिफिट आपल्याला अजून समजलं नाही. कारण की खर्च जास्त असतो. सुरुवातीला धंदा केला म्हणजे चालू केल्यानंतर तुम्हाला सांगतो खर्च जास्त असतो. कारण की प्रत्येक गोष्ट तुम्हाला कमी पडत जाते. ते नवीन गोष्ट तुम्हाला प्रत्येक वस्तू आणावंच लागत येतात. त्याच्यामुळे 2-4 महिने तुम्हाला प्रॉफिट त्याच्यामध्ये दिसणार नाही. कारण की दर 15 दिवसाला 8 दिवसाला तुम्हाला काही ना काही वस्तू कमी पडती, ती आणावंच लागत या. धन्यवाद. हे होते बबन हॉटेलचे मालक आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र जे परळीतले खवय्ये जे आहेत ते या ठिकाणी मनमुराद आनंद जे आहे ते या जेवणाचा घेत असल्याचं पाहायला मिळते. मात्र 31 डिसेंबरच्या या दरम्यान देखील पूर्ण तयारी जी आहे ते या हॉटेल टीमच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे असं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स पाहायला मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र हॉटेल भाग्यश्रीच्या तुलनेमध्ये हे देखील हॉटेल तितकेच चांगली क्वालिटी देत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्यदुज मीडिया, बीड, परळी.